तर भावानो, मी तुमचा ट्रक ड्रायव्हर उषा आणि गाडी भरून मी गेलतो बघा येवलूजला. केबल ड्रम घेऊन गेलतो. जाताना एवढं भारी वाटायलं की नाही भावानो, खेडेगावात इथं आलतो. सगळीकडं घरं एक नंबर होती. सगळी कौलाची घरं, कोण नवीन बांधलेली. रस्ता तेवढा खतरनाक होता. मग काय केबल ड्रम खाली करून इथं केरलीत आलो बघा. मस्तपैकी फुलं तीन घेतली मामांना. जरा पूजा तीन करायची आणि जायचं म्हटलं, तिन्ही सांज झालती. मग काय तसं काय फुलं तीन आपल्या मित्राकडं घेतलो बघा. पलीकडं दुकान होतं. पूजा तीन केली मस्तपैकी आणि ऑफिसला आलो आणि संध्याकाळी झोपलो. सकाळी उठलो, निष्ण्या म्हणला भावा नाश्ता द्यायला लागते. मग काय त्याला घेऊन येतो. ऑफिसच्या पलीकडे नाश्ता खायला आलो बघा. पोहे पोहे त्यानं खाल्लो आणि गाडी खाली करायला गेलो. तर गाडी खाली करायला गेलो म्हणजे येवलूजला केबल ड्रम खाली करून मी गेलतो बघा सांगलीला गाडी भरायला. रात्री गाडी भरून त्यानं आलो आणि रात्रीच ऑफिसला येऊन झोपलेलो. मग काय खाली करा आलतो बघा इथं आणि ह्या बाहुल्या बघा, ती बाहुली ही बाहुली काय झोपलेली आहेत. हे बघा बारकं बाळ झोपलेली आहे आणि ह्या दोन बहिणी बहिणी इकडं बघालतीत आणि बाकी सगळी तिकडं बघालतीत. मला काय कळत नव्हतं या बाहुल्यांचं नेमकं. आणि ही बघा कापडं वटवागो उलटं कसं लटकत्या तसं लटकलेली सगळी. काय मला काय कळत नव्हती बघितल्यावर सगळं. म्हणलं आता जरा मी बघूया. तेवढाच आरसा घाण दिसला. जस्ट गाडी ऑफिसवरून पाणी मारून धुवून कापड बिपड मारून घेऊन आलतो बघा. तेवढ्यात गाडी खाली करून आलतो. दादाने म्हणली इचलकरंजीला जायचं आहे. मग इचलकरंजीला गेलतो बघा. इथं नंतर इचलकरंजीला जाऊन आलो घोडावत कॉलेजजवळ. दादा म्हणली चहा पिऊया. मग इथे चहा प्यायला थांबलो बघा घोडावत कॉलेजला. तेवढ्यात दादा म्हणली तुझ्या गाडीला भाडं आले, गेल्यावर गाडी तेवढी भरायला घेऊन जा. मग काय गाडी भरली बघा. इथं आंबेडकर नगरमध्ये शिरले रोल त्यानं भरलं. ह्यो धीरज दा आलता आपल्याला बिल द्यायला. तिथनं आलो बघा डायरेक्ट कोरगावकर पंपावर आलो बघा. इथं जरा डिझेल टाकून घेतलो आणि मी गेलो कुपावडे मेडिसिन रोल खाली करायला. गाडी आपली दुपारीच खाली झालती. दिवसभर वैताग आलता म्हणून झोपलेलो. म्हणलं आत्ता सगळं आवरून ते व्हिडिओ मारूया. तर आपण आलतो या कंपनीत आणि भेटूया पुढच्या